नमस्कार मित्रांनो, कबड्डी अनुराग पॉडकास्ट चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत पालघर जिल्ह्याचा सर्वोत्कृष्ट डिफेंडर प्रेम मंडल आहे. तर आज आपण त्यांच्यासोबत त्यांचा कबड्डीचा प्रवास कसा सुरू झाला, त्यांच्या जीवन प्रवासावरती आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे. तर पुढील संवाद आपण त्यांच्यासोबत साधणार. तर प्रेम, जी कबड्डीची सुरुवात कशी झाली, काय सांगितलं? पहिले तुम्ही धन्यवाद करतो का तुम्ही मला बोलण्यासाठी संधी दिली. कबड्डीची सुरुवात मी पहिलं तरी प्रोफेशनली क्रिकेट केलं आहे. म्हणजे पास्टमध्ये माझं खूप आताही मी कधी टाईम भेटलं मला मी काही माझ्या मित्राने कॉल केला मी लगेच क्रिकेट खेळायला जेवढी आवड होती मला क्रिकेटची अजूनही आहे ती. तर माझं स्कूलमध्ये असताना मी क्रिकेट जेव्हा खेळायचो माझी स्पोर्ट्स टीचर होती ना तिने मला विचारलेलं कबड्डी खेळतोस ना आमच्या स्कूलमधून. स्कूलचं नाव डॉक्टर एमपीश इंग्लिश मिडियम हायस्कूल ती आमेशील आहे म्हणजे विरारमध्ये. तर तिने मला विचारलं मॅडमने तू आमच्या स्कूलमधून रिप्रेझेंट करतो का. तर मी तिथे खेळायला लागलो तर मला तिथून चांगलं परफॉर्मन्स झालं माझं. तर त्याच स्कूलमधून जेव्हा मी माझी पास आउट झालो मग 11th आणि 12th पण त्याच कॉलेजमध्ये स्कूलचंच कॉलेज होतं. सेम डे फक्त कॉलेज होतं 11th. तर मला त्यांनी विचारलं तेच मॅडमने विचारलं आता पण तू खेळशील का कॉलेजमधून रिप्रेझेंट करशील. तर मी तिथून खेळायला लागलो. तेव्हा एवढं माहिती नव्हतं आपल्याला. आता तर खूप चांगलं पोरांसाठी संधी भेटली साठी. तेव्हा मला विचारलं मॅडम मी आता खेळशील का. मी मॅडम लोक बोलला मी खेळायला लागलो. मला नशीब एवढं चांगलं आहे तेव्हा मला उर्मी पालकर उर्मीला त्यांना बोलतो तेव्हा पूर्ण उर्मी पालकर आहे. त्यांनी मला विचारलं का तू आमच्या क्लबमधून खेळशील का इच्छाशक्ती म्हणून. पण त्याच्या अगोदर मी उंचाई लागणार म्हणजे माझ्या गावाच्या संघातून खेळायचो. तर तिथे मला संधी नाही भेटायची. म्हणजे मला बाहेर बसायला लागायचं. म्हणजे असं बोलतात ना असं मन मोकळं खेळायला कधी भेटलं. मग मला थोडं असं होतं का मी आता चांगला खेळतोय तर मला असं बाहेर बघायला लागेल. तसं मला संधी भेटली. उर्मी पालकांनी मला घेऊन गेलं आपल्या नालासोपाऱ्याला इच्छाशक्ती क्रीडा मंडळमधून ज्या संघात आता मी करंटली खेळतोय. मग तिथून माझं चांगला प्रवास झाला. तिथून मला समजलं का बाहेर कबड्डी काय आहे. त्याप्रमाणे मी स्वतःहून प्रोग्रेस केलं माझ्यावर आणि आता सध्या तो खूप चांगलं चालू आहे. तो आता इच्छाशक्ती संघात खेळतो. तू मगाशी बोललास होतास की क्रिकेट तुझी पहिली आवड होती. सगळ्यांची तर क्रिकेट ही पहिलीच आवड आहे, बरोबर आहे. तुझा प्रवास असा कबड्डीचा सुरू झाला. तर तू आत्ताच आता इच्छाशक्ती क्रीडा मंडळामध्ये खेळतोस. तर तुझे प्रशिक्षक लताताई आहेत तर तू त्यांच्याबद्दल आम्हाला काय सांगशील? लताईबद्दल मी किती काय बोललं तर खूप कमी आहे. ते मला स्वतःच्या पोरासाठीच ट्रीट करतात. माझं काही पर्सनल काम असलं तरी ते मला पहिले मदत करतात. माझ्या घरचे पण काही म्हणजे प्रॉब्लेम्स असताना पण त्यांनी मला खूप हेल्प केलं आहे. त्यांनी कधी ते विसरू नाही शकत. ॲज अ कोच जे स्वतःच्या पोरासारखं ट्रीट करतात ते खूप बोलतात ना नशिबात भेटत नाही प्रत्येक पोराला. मला भेटले तर मी किती काय बोललं ते कमी आहे. मला आजपर्यंत काही कधी असं ट्रीट नाही केलं का तू हे करतो चुकीचं तू रॉंग करतोय. मला एव्हरी टाइम काही फक्त हेच सांगितले का तू हे कर तुझ्यासाठी चांगलं. आणि मला प्रत्येक गोष्टीला फक्त मोटिवेट केलं. जे चांगलं मार्गदर्शन तू जे करशील ते प्रॉपर पाठीमागे येऊ नकोस. चांगलं करतोस तर पुढे जाशील आणि चांगलंच करशील असं सांगितलं. मला प्रत्येक गोष्टीला सपोर्ट केलं. असं मला असं सांगितलं नाही का ते चुकीचं करतोस हे तू राईट करतोस. त्यांनी मला फक्त हे सांगितलंय का तू हे करत राहा मेहनत करत राहा. तर भेटत राहील सिलेक्शन नाही होत आहे काय प्रॉब्लेम नाही आपल्याला होत राहील. मला खूप त्यांनी मोटिवेट केले. एक फेज होता जेव्हा मी असा विचार केलेला आता नाही होते आपलं काय. पण त्यांनी मला कधी असं मनात येऊच नाही दिलं का सोडत त्यांनी मला मोटिवेटच केलं. ताईकडे खूप नॉलेज आहे. ताई इंडियामध्ये ताई आता कबड्डीमध्ये ताईला किती 34-35 वर्ष झाले असतील. ताई तो तुम्हाला अनुभव कसा देते काय सांगशील? ताई तर सगळ्यांनाच माहिती आहे लता पांचाळ मॅडम. ते इंटरनॅशनल प्लेअर होते अजूनही खेळतात. कधी चान्स भेटला तर तुम्ही बघा 40+ मॅचेस होतात मुंबई शहरमधून. ताई आताही खेळतात. त्याच ज्या पहिले गेल्याचे त्याच आवाज अजूनही खेळतात. पहिले तर बोलायचे का दादा म्हणजे आमच्या कोचबद्दल ते जेव्हा ग्राउंडला उतरायचे त्यांचा आवाज ऐकून आहे ना जेवढे पण आजूबाजूचे प्लेअर सोबत प्रेक्षक असायचे त्यांना आवाज यायचा. आणि अजूनही त्या म्हणजे 40+ याच्यात पण तोच सेम आवाज येणं मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी तर अनबिलिव्हेबल आहे. आणि काय बोलायला गेले तर ते स्वतःहून उतरतात ग्राउंडवर.
मला शिकवतात कसं पुढे जायचं, कसं मागे जायचं. आई पण लेफ्ट रीडर होते, मी पण त्यांना बघून लेफ्ट रिडिंग शिकलो. त्यांनी मला शिकवलं सर्व A to Z, कसं हँड टच मारायचं, कसं बोनस टाकायचं. ताईंचा जो फेवरेट स्किल होता बोनस, तेच मी ताईंना बघून शिकलो. आणि माझाही सध्या रिडिंग मध्ये बोनस हा फेवरेट स्किल आहे. ताईने तुला एवढं मार्गदर्शन केलं. तर प्रेम, तू इच्छाशक्ती संघामध्ये खेळतोस, तू इच्छाशक्ती संघाबद्दल आम्हाला काय सांगशील? इच्छाशक्ती क्रीडा मंडळ हा स्थापन झालेला 2010 मध्ये. इच्छाशक्ती क्रीडा मंडळामध्ये सांगायला गेलं तर सेम फॅमिली आहे. सगळे A to Z माझे जेवढे पण जोडीदार आहेत, माझे सिनियर प्लेयर आहेत, ज्युनियर प्लेयर आहेत, सगळे एकदम फॅमिली सारखेच आहेत. आमच्या तसं कधी होत नाही. आता तो सिनियर, तो ज्युनियर, सगळे एकदम एकत्र राहतात. आम्ही कधी टुर्नामेंटला गेलो कुठल्याही, तर कधी असं येत नाही का कोणी सिनियरने आम्हाला हे सांगितलं, हे कर ते कर. सेम भावासारखे ट्रीट करतात. असं खूप साऱ्या जागेवर होतो, बघितलंय. पण आमच्या मनात तसं नाहीये. माझे खूप चांगलं वाटते पहिले तर. आणि बोलायला गेलं तर आहे काय काय आमचे जे मंडळातले स्टार प्लेयर, टेस्टिंग बालकर झाला, योगेश राठोड झाला, अभिनय सिंग झाला. आणि क्लब बद्दल बोलायला गेलो तर आमचे सिनियर प्लेयर होते खूप चांगले. ते अजूनही कबड्डी नाही केलं, स्वतःच्या जॉबला जाऊनही ग्राउंडवर येतात. आमची कुठल्याही टुर्नामेंटला मॅचेसला जायचं असेल तर पहिले ते येतात आणि आम्हाला मार्गदर्शन देतात. ते आम्हाला खूप चांगलं वाटते. काही एका क्लबमध्ये मला एवढं एकदम फॅमिली सारखं ट्रीट करतात. आणि जे कबड्डी नाही केलं तरी ते येतात, सपोर्ट करतात, एकदम भावासारखे ट्रीट करतात. असं काय वाटतच नाही का कुठेतरी बाहेर आलं, स्वतःच्या घरात आहे असं वाटतं. आणि तुझा एकदम जवळचा मित्र कोण, त्याच्याबद्दल आम्हाला काय सांगशील? यश पिंपळकर तर माझा एकदम जवळचा मित्र आहे. तो एकदम काही झालं मला असं वाईट वाटत असेल, काही कधी मला खुशी वाटत असेल, काही चांगली गोष्टी असतील, काही खराब गोष्टी असतील, तर मी पहिले त्याला कॉल करतो. त्याला मी विचारतो म्हणजे का मला ऍडवाइस दे. तोही मला सेम तसंही विचारतो का काही झालं, काही असेल आमचं सिलेक्शन बद्दल. कारण एक दुसऱ्याला कधी एनी टाइम रात्री 12-1 वाजता आम्ही बोलतो कॉल करतो. म्हणजे आता बोलतात नाही, एकदम भावासारखाच आहे, सक्का भाऊच वाटते. एकदम जवळचा मित्र यश. तर प्रेम, पहिल्यांदा तुझी ज्युनियर संघासाठी म्हणजे पालघर ज्युनियर संघासाठी निवड झाली, त्यावेळेस तुझा अनुभव काय होता आणि तुझ्या भावना कशा होत्या, काय सांगशील? भावना सांगायला गेले तर मला पहिले कधी असं वाटलं नव्हतं का माझं निवड होईल पालघर जिल्ह्यासाठी. जेव्हा मी सुरुवात केली कबड्डी म्हणजे क्लबमध्ये जेव्हा जॉईन केलं, तेव्हा मला स्वतःच्या संघातच जागा बनवायला 2 वर्ष गेले. जे सब ज्युनियर मध्ये मी पहिले क्लब जॉईन केलेला जेव्हा माझा एज सब ज्युनियर मध्ये होता, तर तेव्हा मला माझं क्लबमध्ये ॲज अ राईट टाइम मला प्लेस नव्हता भेटलो, म्हणजे ॲज अ सबस्टिट्यूट नव्हतो. तर मला क्लबमध्ये जागा बनवायला 2 वर्ष लागली. आमच्या क्लबमध्ये तुम्ही बघायला गेले ना, साथीचे साथी आणि बाहेर पण बसलेले सर्व बादशाह आहेत बोलायला गेले तर. तर मला स्वतःच्या क्लबमध्ये जागा बनवायला 2 वर्ष गेली. त्याच्यानंतर जेव्हा मी ज्युनियर मध्ये आलो, त्यानंतर मी जेव्हा फर्स्ट टाइम सिलेक्शन मॅच केलो, तर मला समजलं का किती टफ आहे सिलेक्शन होणं. तर मी 1 वर्ष घेतली, तयारी केली. आणि ज्युनियरला जेव्हा बघा कोविडचं होतं, जेव्हा 4 जण जाईल, प्रत्येक जिल्ह्यातून 4 जण प्लेयर जाणार होते महाराष्ट्र संघासाठी. प्रत्येक जिल्ह्यातून मग त्यातून एक निवड करणार होते जो प्लेयर केलेले होतं, असं काहीतरी होतं. मग तसं पालघर जिल्ह्याची प्रॉपर सिलेक्शन मॅचेस झाले होते, त्यात माझं नाव होतं. पण काही माझ्यात कमी असल्यामुळे मला घेतलं नाही त्या वर्षी. त्यावेळेस स्टार प्लेयर कोण गेले? प्रतीक जाधव, पियुष पाटील आणि अजून प्लेयर वाडा तालुक्याची होती, मला आता आठवत नाही त्यांचं नाव. त्याला सध्या ते नाही केलं. हा, त्यांचं नाव. त्याच्यानंतर मी जो माझं वर्ष होतं अजून ज्युनियरचा, म्हणजे अजून भरपूर वर्ष होते ज्युनियरचे, त्या वर्षी मला समजलं काय आता करायचं आणि काय करायचं. तर आमच्या इथे कसं आहे, पहिले तालुक्याची निवड चाचणी होते, म्हणजे मंडळातले मॅचेस होतात, तालुक्याची टीम बनते, त्यानंतर तालुक्याचे जेवढे आमच्या जिल्ह्यात 6 तालुका आहेत त्यांची मग मॅचेस होतात. तर पहिले मला वासळ तालुक्यामध्ये निवड झाली, म्हणजे आमची क्लब फायनल केली. फायनलमध्ये आम्ही उद्या श्रीराम संघासोबत 1-2 पॉईंटने काहीतरी. त्यानंतर माझं निवड झालं वसई तालुक्या संघात. तर मला वसई तालुक्या संघातच सबस्टिट्यूट प्लेयर बसून ठेवले. तर मी आतून होतं ना डिमोटिवेट होऊन गेलेलो की मी एवढा वन साईड परफॉर्मन्स देऊन मला 3-7 काय देत आहेत, काही राजकारणामुळे मला नाही घेतलं होतं.
माझं नशीब एवढं चांगलं आहे जो राईट टाइम केलं होता परफॉर्मन्स फुल डाऊन फर्स्ट हाफच्या शेवटच्या 2-3 मिनिटात मला चान्स संधी भेटली त्या संधीचं मी सोनं केलं आणि निवड चाचणीमध्ये तालुक्याच्या पहिलं नाव माझंच होतं काय एवढं मी चांगलं परफॉर्मन्स दिल्यानंतर मला वाटलं का आता झालंय माझं निवड आणि त्यानंतर मला एकदम रडायला आलेलं फर्स्ट जेव्हा मला सिलेक्शन झालेलं त्याच्यानंतर महाराष्ट्र संघात तुझी निवड झाली. महाराष्ट्र संघात निवड नाही झाली म्हणजे महाराष्ट्र कॅम्पमध्ये माझी निवड झाली. कॅम्प मध्ये ती कशी झाली ती काय सांगते त्याबद्दल कॅम्प मध्ये मस्ती चालली मला मजाक चालली ते कशी त्याबद्दल आम्हाला काय सांगशील? कॅम्प बोलायला गेलं तर एकदम असं वाटते आपल्याला सोपं आहे खाऊ आहे नाही मस्ती मजा तर चालूच असते असं काय कुठेच नाही का जिथे मस्ती मजा नाही जिथे मस्ती मजा नाही तिथेच चांगला गेम परफॉर्मन्स तिथेच चांगले येतात तर तिथे प्लेअरला आपल्याला एकमेकांसोबत जेवढं चांगलं बोलणं होतं तेवढं चांगलं मॅचमध्ये पण रिझल्ट भेटतो कॅम्पमध्ये मस्ती मजा तर चालूच असते पण जेव्हा बोलतात ना एक सेशन असतो प्रॅक्टिस सेशन मॉर्निंग इव्हनिंग दोन्ही सेशनमध्ये जेव्हा टाइम चालू व्हायचं म्हणजे समजा मॉर्निंगला आमचं सेशन होतं समथिंग 6:30 त्या टायमाला टाइम टू टाइम सर्व हजर राहायचे त्यानंतर जो 1 or 2 आवरचा आमचा प्रॅक्टिस सेशन असायचा ना तर सर्व डिसिप्लिन मध्ये असायचं आणि खूप चांगलं सेशन व्हायचं कॅम्प मध्ये तुझ्यासोबत कोण कोण होता? कॅम्पमध्ये तर मी सगळ्यात असं म्हणजे न्यू होतो म्हणजे कोण कोण होतं कोण होतं काय नाव प्रतीक होता पियुष पाटील होता दादा सो होता त्यावेळेसची हो, त्यावेळेस. तर प्रेम त्याच्यानंतर तुला इंजुरीज पण झाल्या तर त्या इंजुरी बद्दल आम्हाला काय सांगितलं ती इंजुरी तू रिकवर कशी केलीस? इंजुरी बद्दल सांगायला गेलं तर इंजुरीचा पार्ट ऑफ गेम कबड्डीमध्ये असं कोणताही खेळाडू नसेल त्याला इंजुरी नाही झाली छोटी मोठी या मोठी तर मी साईडमध्ये होतो तेव्हा प्रॅक्टिस सेशनमध्ये मला माझं ट्रेडिंगमध्येच पायाचं नॉर्मली ट्वीट झालं होतं तेव्हा मला वाटलं होतं काय एवढं मोठी इंजुरी आहे तर मी एक टाइम घेतला पिरियड ऑफ टाइम 10 to 15 days त्यात स्विलिंग कमीच नाही होतं तर मग साईडमध्ये आमचे होते फिजिओ तर त्यांनी चेक केलं त्यांनी सांगितलं का तू MRI काढ तर MRI काढलं त्याच्यानंतर रिपोर्टमध्ये असं आलं की माझं ACL राईट नीचं 3rd grade आहे तर मला माहित नव्हतं ते काय असते मी फिजिओला पहिले गेलो फिजिओमॅनकडे तिने मला सांगितलं असं असं असते ACL सर्जरी करावं लागेल आपल्याला ते तुझं ग्रेड कमी असतं तर ते आपण हेल करू शकतो तेव्हा मला समजलं का ACL इंजुरीमध्ये काय पार्ट आहे मग त्यानंतर तिने मला सांगितलं का असं असं आहे तू मेन चांगलं होतं माझं नशिबात खरंच मला नशीब एवढं चांगलं आहे ना इंजुरीच्या टायमाला साईमध्ये मला बोलत ना आपलं काय असतं ते इन्शुरन्स कार्ड इन्शुरन्स कार्ड म्हणजे मला माझं पूर्ण होऊन गेलं समथिंग साईचं इन्शुरन्स कार्ड म्हणजे माझं पूर्ण सर्जरी होऊन गेलं त्यानंतर जेव्हा सर्जरी झाली त्यानंतर असं सिच्युएशन होतं मला वाटलं नव्हतं का मी परत कमबॅक करेन खूप खराब तेव्हा दिवस झाले मला नॉर्मल वॉक करताना पण त्रास व्हायचा पण मला फिजिओ मॅन होते माझे कोच काही म्हणजे माझ्या घरातले म्हणजे मम्मीने खूप सपोर्ट केलं तेव्हा मला सर्जरी झाली तिने मला एवढं सपोर्ट केलं ते मला म्हणजे खूप पहिले तर स्टार्टिंगला जेव्हा इंजुरी ऐकलं तिने तर बोललं सोडून का असं काय सर्वांचे घरचे जेव्हा सर्जरी झाली त्यानंतर माझ्या मम्मीने खूप मला सपोर्ट केलं म्हणजे स्टार्टिंगला जो होता सर्जरीचा वगैरे आणि स्टार्टिंग सर्जरी नंतर जी माझ्या मम्मीने मला हेल्प केलं म्हणजे पैसे म्हणजे मम्मी एकटी आहे तरी मला एवढे पैसे प्रोव्हाइड केले मी स्विमिंग क्लासेस लावले मला हे फिजिओमॅनने सांगितलं का तू स्विमिंग लाव स्विमिंग मी खूप चांगलं गेलो होतो मग फिजिओ मग साईडमध्ये असताना मला फिजिओ बरोबर बघून द्यायचं तिथेच मग स्विमिंग मी अपार्ट जायचो मग तिथे माझे साईडमध्ये जिम ट्रेन होते त्यांनी मला खूप हेल्प केलं म्हणजे तोही मला खूप चांगलं भेटलं मी साईडमध्ये असल्यामुळे मला खूप बेनिफिट झालं आणि मी 4 महिन्यात रिकवर झालो आणि काहीतरी 5व्या महिन्यात मी केलेला स्टार्ट केलं. साईचा कॅम्प कसा असतो काय सांगितलं? साईला मी कॅम्पला नव्हतो ते एक साईचं स्कीम असते म्हणजे पहिले ट्रायल व्हायचे तर त्या ट्रायल थ्रू माझं सिलेक्शन झालं साईडमध्ये तेव्हा होते अजित चव्हाण सारखा प्लेअर होता तेव्हा तेजस कालबोर होता अजून चांगले चांगले प्लेअर होते आर्या नवाबी होता मग राजू रेड्डी कल्ला तेलगू टायटन्स मधून केलेला तो होता मग झारखंड मधून एक राजू करून प्लेअर होता तो इंडिया कॅम्प पण केलाय ज्युनियर म्हणजे खूप चांगले चांगले प्लेअर होते
तर खूप चांगलं प्रॅक्टिस व्हायचं. आणि साईला समथिंग गेल्या 4-5 महिन्यानंतरच माझं इंजुरी झाली होती. तर मी 6 महिन्यानंतर प्रॉपर मॅचेस खेळायला लागलो. काहीतरी युवा कबड्डी सिरीज होती फर्स्ट इयर, जी आपल्या पुण्यात झाली होती फर्स्ट टाइम महाराष्ट्राची. पाहिलं. हा, ते माझी पहिली टुर्नामेंट होती सर. त्यावेळेस तर काही सवाल सांगशील युवा सिरीजचा? युवा सिरीज तर खूप म्हणजे खूप चांगलं एक ऑपॉर्च्युनिटी आहे युवा पोरांसाठी, म्हणजे आमच्यासारख्या. करंटली तुम्ही बघायला गेलं तर ज्युनियरची एकच टुर्नामेंट आहे, ते निवड चाचणी. त्यानंतर एक फेडरेशन झालेली आहे औरंगाबाद, तर आम्ही फायनलला हरलेलो पुणे जिल्ह्यासोबत. हा, तर तेव्हा ज्युनियरची मॅचेस एवढे होत नाही बघायला गेले तर. ओपनचे कसे राज्यस्तरीय व्यावसायिक होत राहतात. ज्युनियरसाठी एक संधी ओपन झाली त्या टुर्नामेंट नंतर. ती टुर्नामेंट 1 महिना समथिंग जाते युवा सिरीजची. तर त्या 1 महिन्यात बोलायला गेलं तर एक प्लेअर फिट पण होतो का, कंटिन्यू मॅचेस खेळतोय. त्यात मॅचेस पण एक दिवस नंतर असतात, एक मॉर्निंगला सेशन वर्कआउट पण होतोय. बघायला गेलं तर चांगलं डाएट पण भेटतोय तिथे. तर तो पोरगा एक प्लेअर म्हणजे ट्रेनच होतो चांगला, त्याला चांगला प्लॅटफॉर्म पण भेटतोय, सोबत त्याचं चांगलं डाएट पण होतोय, चांगला एक्सपिरियन्स पण भेटतोय. आणि युवा कबड्डी सिरीज तर पैसे पण देते, तर कुठल्या पोराला कमी पण नाही तिथे. ते मॅच फी प्रोव्हाइड करतात. अजून काय पाहिजे असं बघायला गेलं तर युवा कबड्डी सिरीज एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आपल्या युवा पोरांसाठी. तुम्ही फर्स्ट सीझन का सेकंड सीझन? फर्स्ट सीझनला माझी इंजुरी होती म्हणून मला जरा बॅकवर्ड झालं ना, म्हणजे थोडं मला भीती वाटत होती, मला तो कॉन्फिडन्स नव्हता. जसं मी इंजुरीच्या अगोदर गेलो होतो ना, मला कॉन्फिडन्स थोडा लॅक केला त्या सीझनला. त्या सीझनला समथिंग प्रत्येकला पण एंकलला इंजुरी होती, जे होता पण ते काहीतरी त्याचा रिझन होता तो. आणि मी एकाड्यामध्येच बाहेर होतो. पालघर जिल्ह्यात तर बघायला गेलं तर चांगले प्लेयर सर्व आहेत, पण आम्ही दोघं असल्यावर सर्व पोरं खूप एकदम एकजुटीने खेळतात. आम्ही दोघं कोणाला मागे ऐकत नाही, किती पण समोर येऊ द्या. मग त्यानंतर आम्ही दोघं जेव्हा गेले, राहुल सौर होता, त्यांनी संघाला समथिंग क्वार्टर फायनल पर्यंत घेऊन घेतले त्या वर्षी. ते क्वार्टर फायनल ठाणे जिल्ह्यासोबत हरले. त्यानंतर सेकंड सीझन तुम्ही फायनल खेळतो. तो सेकंड सीझन आम्ही फायनल खेळलो. फायनल पर्यंत पोहोचण्याचा प्रवास कसा होता, काय सांगशील? फायनल पर्यंत प्रवास सांगायला गेलं तर मेन काय होतं, म्हणजे जिल्ह्याने आमच्यावर भरोसा केला. पहिले तर आमची जी ज्युनियरची बॅच होती, त्या वर्षी राहुल सौरचं एज मध्ये कट ऑफ झाला, मग जिम्मेदारी आली प्रत्येक जागेवर, तो सिनियर पडतो. तर त्या जोडीला डिफेंडिंगला त्याचं मी पडतो. तर मग आम्हाला विचारलं सिलेक्ट करा पालघर जिल्ह्याचं का कोणाकोणाला सिलेक्ट झाले पाहिजे, कोण कोण प्लेअर तुम्हाला असं वाटते. तर बघायला गेलं तसं नाही होत कुठल्या जिल्ह्यात या कुठल्याही संघात करायला गेलं सिलेक्शन नाही होत. ते स्वतःहून लिस्ट टाकतात त्यानंतर. आमच्या जिल्ह्याने आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिला का तुम्हाला कुठले प्लेअर वाटतात, आणि ते म्हणजे कोणतं प्लेअर कॅपेबल capable म्हणजे तुम्ही जवळ ओळखत असाल की हा प्लेअर या टाइमला हे करू शकतो, तर तसं त्यांनी तुम्हाला संधी दिली की तुम्ही सांगा की पुढे जाऊन तुम्हाला पण सोपं होईल की कॉम्बिनेशन बसते असं. आम्ही फक्त एकच सांगितलं, जी आमची ज्युनियरची बॅच होती तीच आम्हाला सेम ठेवा, तर त्याच्यात 2-3 प्लेअर अजून ऍड करा, जसं की अभिनीत सिंग, यश निंबाळकर. आणि त्या सीझनला यश निंबाळकरचं सर्वांनी परफॉर्मन्स बघितला. प्रतीक जाधवचं तर परफॉर्मन्स आउटस्टँडिंग होतं त्या सीझनला. यश निंबाळकरचा काही इंजुरीमुळे तो बाहेर आला, तो सुद्धा 100% फायनल मारले. जे फायनल हरला काही कारणास्तव तुम्ही हरला, पण ती सिरीज तुमच्यासाठी चांगली गेली, म्हणजे खूपच चांगली गेली. आम्ही त्या सिरीज मध्ये कोल्हापूरला पहिलीच मॅच मारली 1 सेट, आणि त्यानंतर आम्ही कंटिन्यू 3 मॅच उरले कोल्हापूर सोबत, आणि त्याच कोल्हापूर सोबत आमची सेमीफायनल मॅच होती. आजूबाजूला कोणी पब्लिक नव्हती बघायला. तसं मला काय वाटलं, आजूबाजूला 1 साइड होतोय पहिली 3 मॅच, कोल्हापूर सोबत आता हे परत येते. आणि सिच्युएशन होता असं होतं, आमचा स्कोर होता समथिंग 0 आणि त्यांचा 1-2 स्कोर होता आमचा, आणि कोल्हापूरचा 13 होता, आणि मी एकटा राहिलेलो. त्या मुवमेंट पासून मी तो मॅच पूर्ण बाहेरच नाही गेलो, आणि त्या मुवमेंट नंतर ती मॅच विनिंग पर्यंत मी आतमध्ये होतो. त्यामुळे ती मॅच असं नाही आपल्याला का माझं मुलं जिंकले, मेन टीम. त्यानंतर जी टीमचं आमचं बॉन्डिंग झाली, ते सगळे एकदम हायपर झाले का अरे यार सर्वच आपण सेमीफायनलला पोहोचलोय, एक जोर लागला का आपण फायनल पण जाऊ शकतो. कोणी गिव्हअप नाही केलं, आणि ती टुर्नामेंट आम्ही कंटिन्यू मॅचेस करत होते. तर आम्हाला प्रत्येकाला रेस्टच नाही भेटलेली. ती टुर्नामेंटची युवा सिरीज आता झालेली सेकंड सिरीज, ते रेस्ट भेटलंच नव्हतं आम्हाला. क्वार्टर फायनल, प्री क्वार्टर, ते लॉट्स खूपच बघायला गेलं तुम्ही खूप
डिफिकल्ट होतं त्या लेवलपर्यंत पोहोचणं. आणि अहमदनगर सारख्या टीम सोबत केलं, कोल्हापूर सारखी टीम सोबत केलं, दादर सोबत जगामध्ये सौरभ राऊत, ज्युनियरची बॅच होती. जुनीच होती. त्यात शिवम पटारे होता, प्रफुल्ल प्रफुल्ल दवारे दवारे होता, नंतर तो अभि पवार होता, संकेत कलाटे होता. चांगली टीम होती त्यांची. आमच्यामध्ये कोण होते, आम्ही सगळे लोकल प्लेअर होती. मी, नंतर जीत पाटील, यश निंबाळकर. यश निंबाळकर तो फायनलला नव्हता, सेमीफायनलला पण नव्हता. तो समथिंग नंदुरबार सोबत इंजुरी झाली, गटातलेच मॅचेस मध्ये, सेकंड पूल मध्ये समथिंग इंजुरी झाली. तो काही कारणामुळे तो बाहेर झाला टुर्नामेंटच्या. पण आम्हाला काय असं तो रेग्युलर कॉल करायचा, काय आपण जिंकायचीच आहे, एक चांगला मोटिवेशन द्यायचं. त्याच्यानंतर तुझी निवड आपला ऑल स्टार युवा कबड्डी सिरीज होती, त्यात पण झालेली. त्याबद्दल आम्हाला काय सांगशील आणि तिकडून तू काय अनुभव घेतलास? आणि तिथे तुझं प्रदर्शन पण चांगलं होतं, काहीतरी तू 13 मॅचेस का 14 मॅचेस मध्ये 40 का 47 रन होते, बरोबर? त्याबद्दल आम्हाला काय सांगशील? ऑल स्टार कबड्डी बोलायला गेलं तर एक मिनी प्रो कबड्डी बोलतात ना, हो, सेम तसंच आहे. युवा कबड्डी सिरीज आणि युवा ऑल स्टार कबड्डी चॅम्पियनशिप यात खूप डिफरन्स आहे. तर जे टीम फायनल जिंकल्यात युवा कबड्डी सिरीजचे, जसं की पलानी टस्कर झाले, हम्पी हिरोज झाले, हे सगळे प्रत्येक सीझनची एक चॅम्पियन्स टीम होती. तर ती एक 6 टीम होती. आणि त्यांनी काय चांगलं केलं की प्रोचे जे टीम होते त्यांचे युवा प्लेयर जे MIP साईन होतात त्या प्लेयरची एक त्यांनी टीम बनवली. 6 जे चॅम्पियन्स टीम होती आणि 6 प्रोची मिनी टीम होती. बोलायला गेले तर मिनी टीमच झाली. बरोबर. त्या मिनी टीमचं त्यांनी एक चांगलं बोलत नाही, एकदम धमाकेदार तो म्हणजे महाराष्ट्राचे तुझ्या संघात होतास युवा मुंबई. तर महाराष्ट्राचे किती प्लेयर होते? त्यात मी होतो, मग पृथ्वीराज शिंदे होता, तेजस राऊत होता आणि अफ्ताब मनसुरी करून एक ठाण्याचा चांगला बरोबर. रेडर तो एक होता. पृथ्वीराज शिंदे तो टुर्नामेंट पृथ्वीराज शिंदे पुणे जिल्ह्याचा प्लेअर, तो खूप चांगला केला त्या टुर्नामेंटला ऍज अ रेडर. तेजस राऊत पण चांगला परफॉर्मन्स दिला. त्या काही कारणामुळे तो पण पुढे मागे होता, पण तो बघायला गेले तर त्याच्यावर लक्ष दिलं तर खूप चांगला प्लेअर आहे. महाराष्ट्रातले भरपूर प्लेअर खेळाडू खूप चांगले आहेत. युवा महाराष्ट्रामध्ये चॅम्पियनशिप नाही तसं नाही, युवा चॅम्पियनशिप मध्ये आपल्या महाराष्ट्रातले भरपूर खेळाडू हो. घेतले होते, ते आपल्या महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट आहे. नाहीतर काही ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे प्लेअर खूप कमी आहेत. आता जसं प्रो कबड्डी झालं, प्रो कबड्डीमध्ये तू बघशील की महाराष्ट्राचे कोचेस पण कमी आहेत, फक्त पुणे पलटण मध्ये महाराष्ट्राचे कोचेस. बाकी जेवढ्या टीम आहेत त्याच्यामध्ये तू बघशील तर हरियाणा, UP या साईडचे कोचेस. तर ते आपल्याला महाराष्ट्रासाठी ती दुःखाची गोष्ट आहे की आपले प्लेयर वरती दिसले पाहिजे. आणि कबड्डी हा महाराष्ट्राचा गेम आहे सगळ्यात मोठी गोष्ट. तर ते महाराष्ट्राचे प्लेयर कमी दिसणं हे खूप आपल्यासाठी दुःख आहे. बोलायला गेलं तर दुःख तर आहे का, कबड्डी प्रो कबड्डी मी असं ऐकलंय, मला माहित नाही काय रिअलिटी. प्रो कबड्डी हा महाराष्ट्राच्या कमिटीमुळे चालू आहे. आणि त्यात आता करंटली सीझन 12 ला समथिंग 32 to 33 पीपलच आहेत, म्हणजे प्लेयर्स आहेत, फक्त प्लेयर्स आहेत महाराष्ट्र. हा, फक्त महाराष्ट्राचे. बाकी हरियाणा, साऊथ, नॉर्थ, राजस्थान, ईस्ट इंडिया या साईडचेच प्लेयर आहेत. मग काहीतरी कमी पडतोय या काही पॉलिटिक्स होते का, पॉलिटिक्स नाही होते, म्हणजे ते तिकडचे कोचेस आहेत, तर तिकडचे कोचेसला त्यांचे प्लेयर्स माहिती हो. आणि आपण आपल्या इकडच्या कोचेसला आपले प्लेयर्स माहिती की कोणाचे काय स्किल्स आहेत. असं नसतं. बघा आता सर्व ना युट्यूबवर मॅचेस आले, त्यांचे आपले महाराष्ट्राचे कोचेस मी बघितले, ते प्रत्येक मॅचेस बघतात, त्यांचे कोचेस पण बघत असतीलच ना. एवढे चांगले टुर्नामेंट होतात आपल्या महाराष्ट्रात. आता काहीतरी जेव्हा पुण्यामध्ये ओपन सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप होती, त्यात खूप चांगले सिलेक्टर आले होते. तर त्यांनी बघितलं असतील की चांगले प्लेअर आहेत आपल्या महाराष्ट्रात. असं नाही का आपण हरियाणापेक्षा कमी आहे, आपण कमी नाही. बोलायला गेलं नॉर्थपेक्षा आपण कमी नाहीये, फक्त काही राजकारणामुळे आपण प्रो कबड्डी मध्ये मागे. तेव्हा युवा ऑलस्टार सिरीजची तू काय सांगशील, त्यावेळेची गंमत काय सांगशील? गंमत तर खूप डिफिकल्ट होतं. मला असं वाटलं नव्हतं का जाऊन इझिली खेळून येऊ, खूप टफ होतं. वाटते सर्वांनी सेमीफायनल पर्यंत पोहोचलो. सेमीफायनलला आम्ही युपी योद्धा सोबत 2-3 पॉईंट घेतलेलो, पण आम्ही युपी योद्धाला फुल मॅचेसला 2दा हरवलेला आणि आम्ही सेमीफायनलला काही चुकीमुळे हरवलो आम्ही.
मग ज्या 6 टीम जिंकून आल्या त्यांच्यामध्ये कोण विनर झाला की नाही जयपूर जयपूर पिंक कप्स. पिंक कप्स जे जयपूर पिंक पॅन्थर्स आहेत ते जयपूर पिंक कप्स. म्हणजे त्याचीच प्लेअर आता बघा जे MVP त्या टुर्नामेंटला चांगले खेळले तेच बघा आता जयपूर पिंक पॅन्थर्स मध्ये चांगले प्लॅटफॉर्मवर E7 खेळतात. म्हणजे त्या टुर्नामेंट पासून काही प्लेअरला खूप चांगले प्लॅटफॉर्म भेटलं वरच्या लेवलला. तर पुढे समज तुला प्रो कबड्डी मध्ये संधी भेटली तर तुझी आवडती टीम कोणती आणि तू कोणत्या टीम मध्ये खेळायला आवडेल तुला? मला तर पहिले तर मुंबा आणि दुसरा संघ मला पुणेरी पडलं. का कारण काय? आपलं महाराष्ट्राचं नाव आहे त्याच्यातून आपलं महाराष्ट्र संघाला रिप्रेझेंट करायला अभिमान वाटेल. पुणेरी पलटण हा आपला पुण्याचा संघ आहे आणि मुंबईचा संघ आहे. बरोबर. तर मला त्या संघामधून खेळायला खूप चांगलं वाटलं. अच्छा मग ओके. तर तुझा आवडता खेळाडू कोण आहे आणि का? माझा आवडता खेळाडू कोण आहे आणि का? असं बोलायला गेले तर खूप सारे प्लेयर्स आहेत. मी असं कोणाचं नाव नाही घेऊ शकत. पण 2-3 प्लेयर आहेत जे मला खूप जास्त आवडतात. जसे की असलमदा झाला. असलमदाबद्दल बोलायला तर खूपच त्यांनी काहीतरी 7 वर्षानंतर महाराष्ट्र संघाला फायनल पर्यंत घेऊन गेले होते. मेन त्यांचा जो माइंडसेट आहे त्यांचा जो टीम गेम आहे वर्क ते खूप मला आवडते. त्याच्याकडून खूप शिकायला भेटतं. त्यांचे मॅचेस कधी बघायला गेले ते कसे प्लेयर्सला हँडल करतात त्यांचे टीम मेंबर्सला हँडल करतात आणि स्वतःचा पण परफॉर्मन्स एवढा हाय लेवलला ठेवतात. ते काय दुसरे आकाश झाले आकाश शिंदे ते पण मला खूप चांगले ट्रीट करतात. जेव्हा आम्ही नॅशनल कॅम्पला होतो त्यांनी मला खूप सांगितलं का असं असं कर, चांगलं फ्युचर आहे या प्रो कबड्डी आहे, नॅशनल्स आहे, फेडरेशन आहे, खूप सारे टुर्नामेंट्स. आता तर पहिले टुर्नामेंट्स होते आता तर खूप संधी आहेत प्लेयर्स म्हणजे मी परफॉर्मन्स द्या. समोरचे आहेत सिलेक्टर्स आहेत तुम्हाला सिलेक्ट आज नाही तुम्ही करणारच गिव्ह नको. फक्त एकच ते मला कधी पण आपण जेव्हा बोलतात एकच गिव्ह नको करूस. किती बॅकवर्ड जाशील पुढे कसं यायचं त्याच्यावर फोकस. तर प्रेम तुझ्या प्रशिक्षकांनी तुला एक दिलेला चांगला सल्ला काय? माझ्या कोचने एकच चांगला मला सल्ला दिलेला आहे. म्हणजे खूप सारे सल्ले दिले आहेत पण मी सगळ्यात मेन मोटिव्ह काय ठेवतो का नजर. आणि कबड्डी हा नजरेचा केला हे मला माझ्या कोचने सांगितलंय आणि ते मी फॉलो केल्यापासून मला कबड्डीत खूप चांगलं परफॉर्मन्स आहे. ओके. तर तू कबड्डी खेळत असताना तुझी स्वतःची मानसिक तयारी कशी करतोस? फर्स्ट तर मी खूप ॲग्रेसिव्ह आहे. मला खूप जण बोलतात का तू खूप ॲग्रेसिव्ह आहे स्वतःवर थोडा कंट्रोल कर. तर मी कधी पण मी ना असं बघत असतो आम्हाला किती कोणी सल्ला दिला ना त्याचा बेनिफिट काय प्रत्येकाचं मी असं पहिलं ऐकतो. त्यानंतर मी असं घरी जाऊन स्वतःहून कधी आपण म्हणजे झोपताना मी विचार करतो काय केलं पाहिजे. आणि रोज मॉर्निंगला उठून मला एका कोचनी साईडच्या मॅडमनी सांगितलं होतं म्हणजे स्वतःही पण बोलतात एवढी टाईम मेडिटेशन. कधी पण मला टाइम भेटला तर मेडिटेशन करतो. होत नाही पण प्रयत्न तर करतो खूप. मेडिटेशन हे खूप नेसेसरी आहे प्रत्येक प्लेअरसाठी. मी स्वतः माझ्या क्लायंट्स असतात जिम ट्रेनरमध्ये मी ट्रेनर आहे तर मी माझ्या क्लायंट्सला पण तेच सांगतो तर तुम्ही मेडिटेशन करा. मेडिटेशन हे खूप चांगलं आहे एका प्लेअरसाठी. तर मला त्या मेडिटेशन केल्यापासून मला खूप चांगलं बेनिफिट भेटलं आहे. मी एकच सल्ला देईन मेडिटेशन करा खूप बेनिफिट्स आहेत त्याचे. सध्या तू जिम ट्रेनर सुद्धा आहेस तर तू तुझ्या क्लायंटला कसा मॅनेज करतोस? मी मॉर्निंगला मला ती सवय लागली 5 वाजता उठायची. आणि जिम ट्रेनर मी हा कोर्स का केला होता माझ्या स्वतःसाठी केला होता मी का मला फिटनेसमध्ये खूप इंटरेस्ट होता पहिल्यापासून. कबड्डीला आलो म्हणजे कबड्डीमध्ये जसं आपण इन्व्हॉल्व्ह झालो त्यानंतर जसं पुढे व्हायला लागलो तर समजलं फिटनेस काय आहे. त्या गोष्टीमुळे मी फिटनेस ट्रेनिंगचे कोर्स असतो ते केलं. मला ते समजलं का त्यानंतर आपण जिम ट्रेनर ॲज अ वर्क पण करू शकतो स्वतःचं जिम पण टाकू शकतो काय. तर सध्या तरी मी विरारमध्ये माझ्या मित्रासोबत म्हणजे माझ्या मित्रानेच टाकलंय एकदम भावासारखा मित्राचा अनुराग पांडे करून नाव आहे त्याचं. तर त्यांनी आम्हाला सर्वांना एक चांगलं प्लॅटफॉर्म दिला तुम्ही या इथे. आणि आम्ही हा पूर्ण वसई विरारमध्ये हा फर्स्ट जिम आहे आमचं. तिथे फक्त पर्सनल ट्रेनिंग होतं. जसं की आमच्या क्लायंट्सला काही प्रॉब्लेम्स असतील डायबिटीजमध्ये फॅट लॉस वेट गेन
तर त्या पर्पजसाठीच आम्ही आज जिम ओपन केलंय का त्याला इथून गेल्यानंतर तो फिट झाला पाहिजे. आमच्याकडे भरपूर क्लायंट्स आहेत जे डायबिटीस प्री डायबिटीस लागलेले आहेत, पण ते आता म्हणजे त्यांना काही असं शुगर फ्रीली खाता जातात असे पण आमच्याकडे क्लायंट्स आहेत. तुम्ही न्यूज बघा, आमच्या ऑफिशियल पेज आहे V1 फिटनेस स्टुडिओ म्हणून आमचं नाव आहे जिमचं. आम्ही सर्व एकत्र मिळून हा सेटअप केलाय नवीन. आणि तू त्यांना मॅनेज कसं करतोस, काय त्यांच्याकडून काय म्हणजे सर पण मॅनेज करतो का त्यांना, कसं मॅनेज करतोस? मी मॉर्निंगला 5 वाजता उठतो. पहिले तर ती सवय लागली आहे, तर मी त्यानंतर इथे डायरेक्टली जिमला येतो. माझा समथिंग 5:30 ला माझा फर्स्ट क्लायंट असतो. त्यानंतर जो क्लायंट चालू होतो माझा, मग डायरेक्ट 9:30 10 पर्यंत मला कंटिन्यू असतो. म्हणजे काय असं ब्रेक नाही असते, तर ते होतं ना मॉर्निंगला फिटनेस टाईपच होतं. त्यानंतर मी स्वतःचा पर्सनली म्हणजे वीकली मी 3 days जिम करतो. जिम पण कसं आपण वेट उचलायचं तसं नाही करत, फंक्शनल कंडिशन त्यासाठी वर्कआउट्स करतो. आणि 3 days मी बीचवर जातो डायरेक्टली. जिम झाल्यावर लगेच बीचवर जातो. आमच्या माझ्या घराच्या बाजूलाच बीच आहे, पांढरा बीच. तिथे मी रनिंग फिटनेस स्पीड वर्कआउट घेतो आणि इव्हिनिंगला मी प्रॅक्टिस करतो ग्राउंड. ओके, तर तू तुझा फिटनेस आणि डाएट बद्दल काय सांगशील? पहिले तर माहिती नव्हतं काय असते डाएट, फिटनेस काय असते. तसं स्टेप बाय स्टेप आपण बोलतात ना, चांगल्या प्लॅटफॉर्मवर परफॉर्मन्स द्यायला लागला. मग सिनियर प्लेयर्स करून चांगले चांगले प्लेयर्स ज्याला आपण नाव तर घेऊ नाही शकत, पण त्यांनी एक रिकमेंड केलंय का जेवढं चांगलं तू फिटनेस करशील आणि डाएट ठेवशील तेवढं चांगलं जो परफॉर्मन्स येणार. डाएटमध्ये काय काय येतोस? डाएटमध्ये काय देणार आता नॉर्मली मॉर्निंगला उठल्या मी डायरेक्ट आपलं रात्री मी ओट्स, सध्या तरी मी ओट्स खातो. माझा फेवरेट मील आहे ते. ओट्समध्ये मी ड्रायफ्रुट्स टाकतो आणि पीनट बटर. ते मॉर्निंगला उठल्या मी पहिले ते एक मील करतो. त्यानंतर मी नॉन व्हेजिटेरियन आहे तर मी एग्स बॉइल्ड एग्स खातो. नंतर नॉर्मली माझे वर्कआउटच्या अगोदर प्री वर्कआउट केलो असतो बॉइल्ड एग्स. नंतर मी वर्कआउट झाल्यानंतर प्रोटीन पितो. तर सगळ्यात बेस्ट तोच आहे रिसोर्स प्रोटीन. तर तू कोणतं प्रोटीन रिकमेंडेशन करशील सगळ्यांना? मी प्रोटीन कुठला रिकमेंड नाही करू शकत का सध्या मार्केटमध्ये खूप सारे प्रोटीन्स येतात आणि खूप सारे फेक्स पण येतात. माझं असं मत नाही आहे का तुम्ही प्रोटीन घ्या. ते प्रत्येकाचा पर्सनल चॉईस आहे. ज्याला जमत असेल त्यांनी घ्या, नाही जमत असेल त्यांनी नको घ्या. पण घेत असतील तर जेन्युइन प्रोडक्ट घ्या ज्याने तुमच्या बॉडीला हार्म नाही. मी तर रिकमेंड करेन, मी स्वतः घेतो ते मसल प्लेस, अमेरिकन कॅनडाचे ब्रँड्स असतात त्यातले घेतो मी, जे प्रॉपर ऑफिशियल वेबसाईट मधून मागवतो. कोणाचे रेफरन्स तू घेऊ नका. आता मार्केटमध्ये फेक्स प्रोडक्ट स्वतःच्या बॉडीवर काळजी घ्या. तू राईट टाइम सुद्धा आहेस बरोबर, तुझा आवडता राईट टाइम त्याच्याकडून तर बघून शिकलायस. राईट तर असे खूप सारे मी फॉलो करतो. माझा फेवरेट तर मोहित कर्दम आहे. दुसरे सुरजित सिंग सॉरी, विशाल मांडेकर, अजून आहेत आपले. मी जास्त करून असं हे नाही करत का हा माझा फेवरेट आहे. मी प्रत्येका बोलून फक्त हे शिकतो का त्याचे स्किल ते कशी उभे राहतात, त्यांचं टायमिंग कसं आहे, त्यांची टेक्निक्स कसे आहेत. आणि कधी मला ते समोर भेटले, त्यांच्याशी चांगलं भेट झाली, मी त्यांच्याकडून एकच सल्ला घेतो का तुम्ही मला आता चांगला आहे, कसं आपण इम्प्रूव्ह केलं पाहिजे. माझं मेन तेच आहे का राईट आपण किती अजून स्ट्रॉंग होणार तेवढा प्रयत्न. त्यांच्याकडून तुम्ही एकच, त्यांच्याकडून जेवढं मला भेटेल तेवढं मी घ्यायचा प्रयत्न करतो. तर प्रेम, तुझी ड्रीम टीम काय? ड्रीम टीम तर माझी ही स्वतः राईटर दादा सुपुजारी, राईट कॉर्नर लेफ्टर अजित पवार, लेफ्ट कॉर्नर जयेश महाजन, फर्स्ट एडर मी शिवम पटाल चॉईस करतो. त्यानंतर सौरभ राऊत, साहिल पाटील, अजित चव्हाण, साहिल राणे, प्रतीक जाधव, श्रेयस पाडल आणि रत्नागिरीचा निलेश शिंदे. म्हणजे ही तुझी ड्रीम टीम आहे, जे युवा खेळाडूंना घेऊन तुझी ड्रीम टीम. माझी म्हणजे मी स्वतः एक यंग आहे, माझं पण तोच लुकआउट आहे की मी यंग टीम घेऊन. माझं स्वतःचं मत आहे, असं दुसऱ्यांनी ते काही विचार करू नका का चांगले चांगले रीडर अजून जे असतील चांगले प्लेयर्स आहेत त्यांचं नाव म्हणजे तू तुझं माझं वैयक्तिक मत आहे. माझं यंग टीम म्हणून मी हा चॉईस केलाय. बाकीचे प्लेयर तर तुफानच आहेत, कमी नाही कोणासाठी.
तर आता आपण पॉडकास्ट एंड करतो. लास्टला आपण गेम खेळूया. मी काही क्वेश्चन विचारेल तुला, काही फ्रेंड्सचे नाव विचारेल, त्याला तू एक चॉईस कर. ठीक आहे. आकाश शिंदे की प्रफुल्ल लवारे, आकाशी पंकज मोहिते की तेजस पाटील, पंकज होईल. प्रतीक जाधव की साहिल खान, साहिल राणे. मयूर कदम की वैभव बर्जे, मोहित कदम. हर्ष लाड की अमन शेख, हर्ष लाड. यश निंबाळकर की सौरभ पगारे, यश निंबाळकर. योगेश राठोड की योगेश मुंसे, योगेश राठोड. शिवम पठारे की पृथ्वीराज शिंदे, शिवम पठारे. साहिल पाटील की सौरभ राव, सौरभ राव. दादासो पुजारी की सुरेश जाधव, दादा सुपुजारी. विकास काळे की जीवा कुमार, विकास काळे. विशाल माने की ओमकार मोरे, विशाल मोरे. रसगुल्ला की गुलाबजाम, रसगुल्ला. पाणीपुरी की शेवपुरी. शेवपुरी. तर प्रेम, तू तुझा वेळात वेळ काढून माझ्यासाठी दिलास त्याबद्दल तुझे खरंच धन्यवाद. मला आपण पॉडकास्ट एंड करतो. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.